श्रोते हो, मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की प्रेम म्हणजे अंतरात्म्यातून आलेली एक साध. प्रेम म्हणजे अंतरात्म्यातून आलेली एक साध. प्रेम म्हणजे जरासे हसू, जराशा वादातून खूप सारा संवाद. प्रेम म्हणजे जरासे हसू, जराशा वादातून खूप सारा संवाद. एकमेकांची मनं जुळल्यावर नातं किती दृढ होतं. एकमेकांशी मनं जुळल्यावर नातं किती दृढ होतं. समजून घेतल्यावर एकमेकांना प्रेमही मग सुदृढ होतं. समजून घेतल्यावर एकमेकांना प्रेमही मग सुदृढ होतं. जपावं लागतं प्रेमात तिला अलगद गुलाबाच्या फुलासारखे. जपावं लागतं प्रेमात तिला अलगद गुलाबाच्या फुलासारखे. रुसवा काढून तिचा समजवावे लागते मिठीत घेऊन लहान मुलासारखे. रुसवा काढून तिचा समजवावे लागते मिठीत घेऊन लहान मुलासारखे. कधी ती अवखळ, कधी ती अल्लड होते. कधी ती अवकळ, कधी ती अल्लड होते. कधी धीरगंभीर होऊन विषय कुठल्या कुठे नेते. कधी धीरगंभीर होऊन विषय कुठल्या कुठे नेते. राग येतो मलाही कधी कधी. राग येतो मलाही कधी कधी. तेव्हा ती हसून जपते मला. राग येतो मलाही कधी कधी. तेव्हा ती हसून जपते मला. ती आहे म्हणून अस्तित्व माझं. ती आहे म्हणून अस्तित्व माझं. कळते सारे, कळते माझे सारे अंतर्मन तिला. कळते माझे सारे अंतर्मन तिला. तर ही माझी एक रचना होती. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. तर आज रविवारी दुपारी 2 वाजता जो शो प्रत्येक रविवारी दुपारी 2 वाजता असतो, 4 वर्ष आपण या शोला पूर्ण केलेले आहेत. येणाऱ्या मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आपल्या या शोला 5 वर्ष पूर्ण होतील. आणि या 5 वर्षाचा जर प्रवास पाहिला तर या 5 वर्षाच्या प्रवासामध्ये या शोशी अनेक साहित्यिक जोडले गेले. त्यामध्ये नवोदित साहित्यिक होते. त्यामध्ये खेड्यापाड्यातील छोट्यातल्या छोट्या गावातले साहित्यिक होते. मोठ्यातल्या मोठ्या मेट्रो शहरातले होते. 10 ते 12 विदेशातील साहित्यिक आहेत. एवढंच नाही तर भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातले जे साहित्यिक मान्यवर आहेत ते या शोशी जोडले गेलेले आहेत. आपण सुंदर सुंदर रचना पाठवता, आपण वेगवेगळ्या विषयांवर लिहिता. आपण सर्वजण समाजाचं प्रतिबिंब आहात. समाजामध्ये घडणाऱ्या लहान मोठ्या घटनांचं प्रतिबिंब आपल्या शब्दांच्या माध्यमातून, आपल्या कवितेच्या माध्यमातून उमटत असतं. ते जगभर पोचवण्याचं काम हा आपला FM करत असतो. FMने खूप मोठं असं व्यासपीठ जे आहे ते आपल्या सर्व साहित्यिकांना दिलेलं आहे आणि आपल्या FMवर आपण आपल्या रचना पाठवू शकता. त्यासाठी 98 22 45 39 45. मी नंबर पुन्हा एकदा रिपीट करतोय, 98 22 45 39 45 या नंबरवर आपण रचना पाठवू शकता. दर आठवड्याचे वेगवेगळे विषय असतात, वेगवेगळ्या चित्रकविता, चित्रचारोळ्या असतात. कधी कधी विषयाचं बंधन न ठेवता आपण रचना मागवतो. सर्व जे अपडेट्स असतात ते आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला पोस्ट होतात. सर्वांना एक नम्र विनंती करतो की आपण कॉलवर बोलत नाही किंवा आपण जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे आहे ती आपण फक्त माहिती देतो. कारण खूप सारे मान्यवर जोडले गेलेले आहेत. सर्वांना प्रत्यक्षात बोलणं आणि त्यांच्याशी चर्चा करणं हे प्रॅक्टिकली व्यापामुळे शक्य होत नाही. त्यामुळे कोणीही त्याबद्दल गैर मानू नये. आपल्या रचना जर आपण पाठवल्या, विषयाच्या अनुषंगाने नियमांमध्ये जर आपण रचना पाठवल्या तर निश्चितपणे आपल्या रचनांचा समावेश जो आहे तो शोमध्ये होईल याची खात्री मात्र मी आपल्याला निश्चितपणे देऊ शकतो. जेव्हा आपल्या शोची पोस्ट ही वेगवेगळ्या ग्रुपवर ब्रॉडकास्टला पोस्ट होते, अनेक वेळा आपण जे मान्यवर आहेत त्यांना 1 शो 2 शो गॅपनंतर आमंत्रित करतो आणि एखाद्या शोमध्ये आपल्याला भाग घेता येत नसतो नियमांमुळे. तर आपण शोची जी पोस्ट आहे ती इतर मान्यवरांना शेअर करावी. आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर, साहित्यिक ग्रुपवर पोस्ट करावी, फेसबुकला पोस्ट करावी, जेणेकरून आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक जे लिहितात, ज्यांना व्यासपीठ नाही आहे, जे सोशल मीडियावर लिहितात आणि ज्यांना असं वाटतं की मी लिहिलेलं बरोबर आहे का चुकीचं आहे, त्या सर्वांना मी हे आपल्या या शोमध्ये आमंत्रित करतो की या, लिहा आणि व्यक्त व्हा. तुमच्या शब्दांना, हा खेळ शब्दांचा हा शो एक व्यासपीठ दे आणि आपण सर्वजण हा साहित्याचा प्रवास हा निरंतरपणे करत जाऊया. आजच्या आपण शोमधल्या रचनेकडे वळूयात आणि आपल्या आजच्या या शोमधल्या पुढच्या रचनेमध्ये
सौ मीना उपासनी मॅडम यांनी लिहिलंय निगडी प्राधिकरण पुणे येथून. सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे येथून की सुंदर सृष्टीच्या निर्मात्या दुःख होत असे आज तुला. सुंदर सृष्टीच्या निर्मात्या दुःख होत असे आज तुला. मानव निर्मित प्रदूषणाने रास सृष्टीचा बघताना, रास सृष्टीचा बघताना. आणि खरं आहे की मानव निर्मित जी प्रदूषण आहे, जसजशी लोकसंख्या वाढते, जमीन तेवढीच आहे परंतु लोकसंख्या वाढते आणि वाढणाऱ्या लोकसंख्येमुळं जे प्रदूषण होत आहे, पाण्याचं प्रदूषण होत आहे, हवेचं प्रदूषण होत आहे, निसर्गाचं प्रदूषण होत आहे आणि या प्रदूषणामुळं निश्चितपणे सृष्टीच्या निर्मात्याला दुःख होत असेल. खूप साध्या सोप्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपण करत नाही. जेव्हा आपण कुठंही सार्वजनिक ठिकाणी जातो तेव्हा आपण साधा स्वच्छता कुंडीचा वापरसुद्धा करत नाही. आपल्याला जागेवरून उठून आपल्या हातातला कचरा त्या डस्टबिनमध्ये टाकायचा असतो परंतु आपण जागेवर टाकतो आणि त्यामुळं स्वच्छता राहत नाही, त्यामुळं आरोग्यास धोका निर्माण होतो. प्रत्येकाने स्वतः आतून जर प्रयत्न केला की मी स्वच्छता ठेवीन, मी प्रदूषण करणार नाही, सुरुवात ही मी माझ्यापासून करेन, तर मला असं वाटतं की निश्चितपणे ही आपली सृष्टी जी आहे ती सृष्टी पुन्हा ताजीतवानी होण्यास, सृष्टीचं प्रदूषण जे आहे ते रोखण्यास खूप मदत होईल. खूप सुंदर अप्रतिम असा सामाजिक संदेश देणारी मॅडमची ही रचना होती. पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी लिहिलंय सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून. उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली येथून की आज 26 नोव्हेंबर दिन लिहिलं त्यांनी भारतीय संविधान. आज 26 नोव्हेंबर 3 लिहिलं त्यांनी भारतीय संविधान. न्याय स्वातंत्र्य समता समान, न्याय स्वातंत्र्य समता समान. बाबासाहेब आहेत महान, बाबासाहेब आहेत महान. तर आज संविधानचा जो दिन आहे, संविधान दिन आज आपण देशामध्ये साजरा करत आहोत आणि त्यांनी जे संविधान लिहिलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तर त्यामध्ये न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या सर्वांचा मिलाप करून ते संविधान लिहिलेलं आहे. आज आपण पाहतोय की एवढे सारे राजकीय पक्ष, एवढ्या साऱ्या जाती धर्म, वेगवेगळे अगदी छोट्यातले छोटे जे बांधव आहेत त्या सर्वांपर्यंत न्याय पोचवण्यासाठी, त्या सर्वांना न्याय मिळण्यासाठी, त्या सर्वांना समानतेची वागणूक मिळण्यासाठी आपलं संविधान किती महत्त्वाचं आहे. कारण संविधानाचा जो ढाचा आहे तो संविधानाचा ढाचा हा न्यायावर आधारित आहे. संविधानाचा ढाचा जो आहे तो व्यक्ती स्वातंत्र्यावर आधारित आहे. संविधानाचा ढाचा हा समता समानता बंधुत्व जे आहे ते शिकवतो. आणि या महान संविधान निर्माते जे आहेत, खरंच म्हणजे इतक्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशाचं संविधान लिहिणं ही खरंच सोपी गोष्ट नव्हती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं, खरंच ते खूप महान आहेत. कारण इतक्या सर्व जाती धर्माला समोर ठेवून त्या संविधानाची निर्मिती करणं हे खूप अवघड असं काम होतं आणि त्यांनी ते लिहिलं पार पाडलं. खूप अप्रतिम सुंदर संविधान दिनाच्या निमित्तानं न्याय स्वातंत्र्य समता समानता बंधुत्व याची शिकवण देणारी आणि संविधान दिनाचं महत्त्व सांगणारी सरांची ही अप्रतिम आणि सुंदर अशी जी आहे ती रचना होती. पुढच्या एका रचनेकडे आपण वळूयात आणि त्या सुंदर अशा रचनेमध्ये मानिनी या नावाने मॅडम लिहितात. आरती धडे मॅडम यांनी लिहिलं आहे भोसरी पुणे येथून. मानिनी आरती धडे मॅडम भोसरी पुणे येथून लिहित आहेत की जाणीवांना सत्याचे पंख फुटले, वेदमुक्त आनंदाचे लागले. जाणीवांना सत्याचे पंख फुटले, वेदमुक्त आनंदाचे लागले. सोडून बेगडी प्रेमाचे पिंजरे, सोडून बेगडी प्रेमाचे पिंजरे. स्वच्छंद स्वप्न फडफडू लागले, स्वच्छंद स्वप्न फडफडू लागले. वाह! तर खूप गहिरे असे भाव या चारोळीमध्ये होते की जाणीवांना जेव्हा सत्याचे पंख फुटतात तेव्हा मुक्त आनंदाचे वेध लागतात आणि बेगडी प्रेमाचे पिंजरे जेव्हा आपण सोडतो तेव्हा स्वच्छंदी स्वप्न जे आहे ते फडफडू लागतं. खूप वेळा जाणीवा ज्या असतात त्या जाणीवा दाबल्या जातात. मुक्त आनंदाचा जो आभास असतो तो आपल्या अवतीभोवती असतो, परंतु आपण त्याचा आस्वाद घेऊ शकत नाही, आपण त्या आनंदाला जगू शकत नाही. आपण बेगडी प्रेमाच्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त होतो आणि स्वप्न लोक इतरांची आपल्याकडून पूर्ण करून घेऊन जातात आणि आपली स्वप्न मात्र अधुरी राहतात.
आपण मनासारखं जगू शकत नाही, आपण मनाप्रमाणे वागू शकत नाही. आपण जर थोडासा जरी स्वतःचा विचार करायला सुरुवात केली की लगेच समोरच्या व्यक्तीला आपण बदललो असं वाटायला लागतं. त्यामुळं जेव्हा सत्याचे पंख जाणीवांना फुटतात तेव्हा मुक्त आनंदाचे वेध जे आहे ते लागतात आणि तो मुक्त आनंद उपभोगता आला पाहिजे. आनंद हा आपण स्वतः निर्माण केला पाहिजे. खूप वेळा आपण पाहतो की आपण इतरांकडून आनंदाची अपेक्षा करतो, आपण इतरांकडून कोणीतरी आपल्याला द्यावं अशी अपेक्षा करतो आणि अपेक्षाभंग होतो. कारण कोणी कोणाला काहीही देऊ शकत नाही, परंतु जे लोक तुम्हाला वेळ देतात, जे लोक तुमची सोबत करतात, जे लोक तुमच्या सुखदुःखामध्ये असतात, जे लोक तुम्हाला मदत करतात त्यांच्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहा. कारण कृतज्ञता ही आज प्रत्येकाच्या मनामध्ये भिनत आहे. आपलं काम साधायचं, निघून जायचं, प्रत्येकाला गरजेप्रमाणे वापरायचं, ही मानसिकता, ही मनोवृत्ती वाढत आहे. परंतु या सर्व गोष्टी करत असताना जर आपण कोणाचा विचार नाही केला, आपण आनंदाची निर्मिती नाही केली, आपण स्वतः आनंदी नाही राहिलं, आपण आपला जो आनंद आहे, अंतरातला आनंद, त्याचा दरवळ जर आपण आपल्या अवतीभोवती पसरवला नाही तर आपल्या जवळ कोणी थांबणार नाही. दुःख, संकट, प्रॉब्लेम्स हे सगळ्यांना असतात आणि त्या दुःखांचा, त्या संकटांचा बाऊ किती करायचं, त्याला कितीदा उगाळायचं, त्या संकटांसोबत, त्या दुःखांसोबत स्वतःही जगायचं आणि इतरांनाही घेऊन जायचं. हे जर का असं चालत राहिलं तर एक माणसंही आपल्यापासून दूर जातात. प्रत्येकाला आनंद हवा आहे, प्रत्येकाला सुख हवं आहे, प्रत्येकाला समाधान हवं आहे आणि ते मिळवण्यासाठी प्रत्येकजण हा आसुसलेला आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मनातलं कोणीतरी ऐकावं. त्यामुळं थोडं तुझं, थोडं माझं असं करत करत जर आपण जीवनाचा प्रवास केला, प्रत्येक क्षणांना जर सुगंधी करण्याचा आपण प्रयत्न केला, प्रत्येक क्षणांमध्ये जर आपण आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की हे आयुष्य जे सुंदर आहे त्याला आपण आणखी सुंदर बनवू शकतो. जसं की आपल्या FM चं टॅगलाईन आहे, आनंदी रहा, आनंद लुटा. तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत, म्हणजेच आरचे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. आणि या अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडे वळूयात. ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये विमल बागडे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून. विमल बागडे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलंय, वारा चावरा भोचरा मनी माझवी काहूर. वा, वारा चावरा भोचरा मनी माझवी काहूर, भेटताच जीव सखा गाली उमटे मोहर, भेटताच जीव सखा गाली उमटे मोहर, गाली उमटे मोहर. वा, तर वारा जो चावरा असतो, जो बोचरा असतो, तो जेव्हा घुमत असतो, तो जेव्हा कानाभोवती रुंजी घालत असतो तेव्हा तो मनामध्ये काहूर माजवत असतो. आणि जेव्हा जीवाच्या जिवलकाची भेट होते, सख्याची भेट होते, तेव्हा मात्र गालावरती ती मोहर उमटून जाते. तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही प्रेमचारोळी होती. आणि या सुंदर अशा प्रेमचारोळीनंतर पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये प्रफुल्ल अंदुरकर सर लिहित आहेत. प्रेमकवी या नावाने सर लिहितात, कल्याण मुंबई येथून. प्रफुल्ल अंदुरकर सर प्रेमकवी, कल्याण मुंबई येथून सरांनी लिहिलंय की आईची ममता सागरा समान, आईच्या कुशीत विसरते भोगतान. आईची ममता सागरा समान, आईच्या कुशीत विसरते भोगतान. प्रत्येक मुलास वाटते आपुली आई महान, प्रत्येक मुलास वाटते आपुली आई महान. वेळोवेळी करावा तिचा योग्य तो सन्मान, वेळोवेळी करावा तिचा योग्य तो सन्मान. आणि अगदी खरं आहे की आईची ममता ही सागरा समान असते. आईबद्दल काय बोलायचं, आई ही कष्ट असते, आई म्हणजे त्याग असते, आई म्हणजे समर्पण असते. आणि आई ही आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी तहानभूक विसरून ती झटत असते, ती महान असते आणि ती प्रत्येक मुलाला महान वाटते. त्यामुळं तिचा वेळोवेळी यथोचित सन्मान झाला पाहिजे, तिला त्या जाणीव करून दिली पाहिजे, तिच्या कष्टाची जाणीव करून दिली पाहिजे, तिच्या त्यागाची जाणीव करून दिली पाहिजे, तिचा सन्मान केला पाहिजे, तिला जपलं पाहिजे, तिला वृद्धकाळामध्ये कोणत्याही अडीअडचणी येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण तिच्या काबाड कष्टामुळेच आज आपण स्वतःच्या पायावर उभा असतो. तर आईची महती सांगणारी सरांची अप्रतिम शब्दांकन असलेली ही रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ आरती प्रवीण नागपुरे मॅडम लिहित आहेत अमरावती येथून.
सौ आरती प्रवीण नागपुरे मॅडम यांनी अमरावती येथून लिहिले आरसा या शीर्षकाखाली. आरसा शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की प्रतिबिंब मनाचे उतरले विचारात, प्रतिबिंब मनाचे उतरले विचारात, बिलोरी आरशात उमटती प्रतिमा, बिलोरी आरशात उमटती प्रतिमा. वाह. आणि मनाचं विचारांचं, मनातल्या विचारांचं उतरलेलं प्रतिबिंब जे आहे ते बिलोरी आरशामध्ये प्रतिमेद्वारे आपल्याला दिसत असतं. आरसा जो आपल्याला वास्तव दाखवतो. जग दुनिया ही खोटे कौतुक करतील, खोटं बोलतील, परंतु आरसा आपल्याला कधीच खोटं बोलत नसतो. त्यामुळं आपण स्वतःशी संवाद करण्यासाठी आरसा हे खूप चांगलं माध्यम होऊ शकतं, नाही का. खूप अप्रतिम शब्दांकन होतं पुढच्या चारोळीमध्ये. तू या शीर्षकाखाली प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिले. तू या शीर्षकाखाली प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून की तू आहेस म्हणून कल्पना सुचतात, तू आहेस म्हणून कल्पना सुचतात, शब्द शब्द जुळताना खुदकन हसतात, शब्द शब्द जुळताना खुदकन हसतात, रंगांच्या दुनियेत मला रमवतात, रंगांच्या दुनियेत मला रमवतात, समाधानाने काहीसे तुला बघतात, समाधानाने काहीसे तुला बघतात. वाह. तर तू आहेस म्हणून कल्पना सुचतात, शब्द शब्द जुळताना खुदकन हसतात. आणि खरंच तो किंवा ती हे आपल्या ओळींमध्ये असतात, आपल्या कल्पनेमध्ये असतात आणि त्यांना आपण लिहित असतो. खूप अप्रतिम असं शब्दांकन होतं. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.